नमस्कार, मैं हूँ आचार्य सूरज पाल यादव। आप देख रहे हैं सूरज लोक मीडिया। सूरज लोक मीडिया में आपका हार्दिक स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। ग्रुप ग्राम पंचायत कुकसे सरपंच पद पर तुकाराम रामचंद्र फिरंगणे निर्विरोध सरपंच चुने गए। बता दें कि तत्कालीन सरपंच जागृति सुभाष मांगे के इस्तीफा देने पर सरपंच चुनाव अरुण वड़गुजर की अध्यक्षता में संपन्न किया गया, जिसमें आपसी समझौता के तहत एक ही नाम का पर्चा भरा गया था, जिसमें उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के तुकाराम रामचंद्र फिरंगणे को सरपंच घोषित कर दिया गया। इस अवसर पर पूर्व सरपंच जागृति सुभाष माघे, उप सरपंच योगिता पारधी, ग्राम सेवक संजय नामदेव जाधव, साई धारा के मालिक पद्माकर भोईर, भरत पाटिल, भास्कर घुड़े, नीलम भोईर, कमला पाटिल, चित्रा माली, संगीता माने, मनोहर भोईर, नीलेश दसले, संतोष भोईर, मंदा पाटिल, एकनाथ पाटिल, गोपाल पाटिल, गुलाब पाटिल, देवकी जाधव, जितेंद्र गायकवाड़, दीपक पारधी, विजय डोंगरे, केशव पिंपले, श्रीकांत पाटिल आदि के साथ भोईरगांव, बोरीवली, उसरौली, जामुलपाड़ा, भावाले, वाकीपाड़ा के समस्त ग्रामस्थों ने ढोल ताशे के साथ नाचते गाते हुए जश्न मनाया। वहीं जामुलपाड़ा उनके निवास पर स्वागत कार्यक्रम का आयोजन किया गया। आइए देखते हैं वहां का एक दृश्य। आज दिनांक 27/9/2024 रोजी ग्रामपंचायत कुकसे येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब भिवंडी यांच्याकडील दिनांक 23/9/2024 रोजीच्या आदेशान्वये माझी अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आपण दिनांक 23/9/2024 रोजी अजेंडा प्रसिद्ध केलेला होता आणि सर्व मान्य सदस्यांना तो अजेंडा वेळेवर मिळाला असेल अशी मला खात्री आहे। काही शंका आपल्याकडे सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण आहे। सदर अजेंडानुसार 7 सदस्य उपस्थित आहेत। आपला कोरम पूर्ण झालेला आहे, त्यामुळे आपण आता विशेष सभेस सुरुवात करूया। 23/9/2024 रोजी अजेंडा नोटीसनुसार ठीक सकाळी 10:25 श्री तुकाराम रामचंद्र फिरंगणे यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आपले नामनिर्देशन पत्र सादर केलेले आहे। तर पत्रास सादर केलेल्या कागदपत्रानुसार मी सदर अर्जाची छाननी केली व सदर अर्ज हा वैध ठरवण्यात आलेला आहे। एकच अर्जपत्र असल्यामुळे आपल्याला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रोसिजर काही राबवता येणार नाही। त्यामुळे मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण वड़गुजर असे जाहीर करतो की श्री तुकाराम रामचंद्र फिरंगणे यांची ग्रामपंचायत कुकसे येथे सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो व सर्वांना खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा, त्यांचे अभिनंदन करतो। आपण सर्व मान्य सदस्य उपस्थित राहिलात, सर्वांचा आभार। त्यानंतर सर्व पत्रकार बंधूंचे आभार, सर्व ग्रामस्थांचे आभार आणि आजची विशेष सभा संपली मी असे जाहीर करतो। या भिवंडी तालुक्यातील कुकसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमचे सहकारी मित्र तुकाराम भाऊ फिरंगणे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाली, त्याबद्दल प्रथमतः आपल्या सगळ्यांच्याच वतीनं मी त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये सरपंच पदाच्या बाबतीमध्ये आणि आपण या ग्रामपंचायतीचं नेतृत्व करत असताना जी काही लोकांची सेवा असेल, विकासाच्या दृष्टिकोनातून जी काही विकासाची कामं असतील, ही आपल्या हातून घडत राहो आणि चांगले काम आपल्या हातून घडो यासाठी देखील मी आपल्याला शुभेच्छा देतो। मागच्याच काळामध्ये आपण बघितलं गेलं की मला असं वाटतं 15 दिवस असेल किंवा महिनाभरामध्ये आपल्या या कुकसे ग्रामपंचायतीच्या पदी जागृतीताई यांची सरपंचपदी निवड झाली होती। परंतु जे काही यांच्या या सदस्यांच्या संगणमताने जे काही ठरलं होतं त्याच अनुषंगाने त्यांनी राजीनामा दिला आणि आज आमचे सहकारी तुकाराम भाऊ हे सरपंचपदी विराजमान झालेले आहेत। खरोखरच एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्यांनी ज्या ठरलेल्या कालामध्ये आपलं सरपंच पदाचा राजीनामा देणं आणि दुसऱ्याला सरपंच पद बसवणं हे खूप एक अतिशय महत्त्वाची बाब मानली पाहिजे। आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं देखील सदस्यांचं मी देखील माझी सरपंच असतील त्यांचं देखील मनापासून मी कौतुक करेल, अभिनंदन करेल। परंतु
आपण जर बघितलं गेलं तर आपण महिन्याभरामध्ये किंवा एक 2-5-6 महिन्यामध्ये एक मला असं वाटतं 3-4 सरपंच या ग्रामपंचायतीमध्ये आपण विराजमान केलेले आहेत. परंतु हे करत असताना विकासाच्या दृष्टिकोनातून कुठेतरी आपली खीळ बसायला नको, हा देखील आपण एक महत्त्वाचा भाग सगळ्यांनी सदस्यांनी जाणून घेतला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही विकासाची कामं असतील ती अतिशय जोमाने सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन करावी, यासाठी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्याच वतीनं त्यांना मी आवाहन करेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्याच वतीनं त्यांचं अभिनंदन करेल आणि शुभेच्छा देईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आमचे मित्र तुकाराम रामचंद्र फिरांगणे हे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवड त्यांची झालेली, त्याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. तसेच त्यांचे इतर सदस्य जे आहेत आमच्या गावाचे किंवा जांभूळपाडा निलेश देशले असतील किंवा आमच्या गावचे इतर सदस्य यांनी त्यांना जो सहकार्य केले त्याच्याबद्दल त्यांचे पण पुन्हा असं एकदा आभार मानतो मी. आणि अक्षरशः मागे बोलेल तसंच यावेळेला पण असं खेलीमेलीचं जे वातावरण आहे ते तसंच टिकून आहे आणि तसंच राहील याच्या पुढे. फक्त याच्यात काय होतंय, इथं जे ग्रामस्थ असतात ते कुठेतरी ते वातावरण जे बिघडवण्याचा प्रयत्न करतात. या तुमच्या माध्यमातून मी एवढं सांगेल का याच्या पुढे तरी मतांसाठी राजकारण करणारे किंवा राजकारणासाठी मतं मागणारे यांच्यापासून सावध राहणं हे फार गरजेचं आहे. का तर सर्व काही चांगल्या गोष्टी असताना कोणीतरी काहीतरी येऊन मध्ये काहीतरी खाडी करतोय आणि सर्वांचं मन विचलित करतोय, त्यांच्यावर सावध राहण्याचे गरजेचं आहे. परत तुकाराम शेठ यांना मी परत एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी किंवा इतर जी कामं जांभूळपाड्यातील असतील किंवा इतर ग्रामपंचायत मधील असतील गावांतील ती त्यांनी करावी असे त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्वप्रथम तर मी माझ्या वार्ड क्रमांक 2 जांभूळपाडा, वाकीपाडा, उसरोली या मतदारांचे आभार मानेन. त्यांनी मला निवडून दिलं म्हणून मी इथे निवडून आलो. आणि आता सर्व सदस्य, सर्व कमिटी आणि साईदाराचे मालक पद्माकरजी भोईर शेठ व खंडोमाली साहेब यांच्या प्रयत्नाने आज ही पार पडले. विजयंतर पूर्ण ग्रामपंचायतीमध्ये पहिले स्वच्छता किंवा हे सर्व चालूच असणार आहे आणि इतर जी कामं आहेत ती त्याला उद्घाटनाला तुम्हाला बोलेन, कारण का सांगितल्यानंतर समोरचा हुशार होतो. पहिले तर सर्वप्रथम माझी सर्व सदस्य कमिटी पद्माकरजी भोईर शेठ, खंडोमाली वगैरे यांच्या प्रयत्नाने आपण आज इथं बसतो. सबसे पहले खबर पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें, लाइक करें, आइकॉन बटन दबाना ना भूलें.